नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वाकरी गटाचा निकाल आता या ठिकाणी माझ्या हातामध्ये आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये हॉटस्पॉट बनलेल्या वाकरी जिल्हा परिषद गटामध्ये सहकार चेअरमन वसंतराव काळे, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे बंधू समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे या BJPकडून उमेदवारी लढवत होता. तर त्यांच्या विरोधात मयुरी बागल यांनी NCPकडून कडवं आव्हान निर्माण केलेलं होतं. या निवडणुकीच्या निकालामध्ये मयुरी संतोष बागल या NCPच्या उमेदवाराला 12,378 मतं मिळालेली आहेत. तर भारतीय जनता पार्टीच्या मोनिका समाधान काळे यांना 11,410 मतं मिळालेली आहेत. या ठिकाणी अपक्ष उमेदवारी लढवणाऱ्या मालन शांतीनाथ पाटील यांना केवळ 467 मतावर समाधान मानावं लागलं आहे. या निवडणुकीमध्ये 968 मताने NCPचे उमेदवार मयुरी संतोष बागल या विजयी झालेले आहेत. या निवडणुकीच्या निकालामुळं खरं तर पंढरपूर तालुक्यामध्ये दोन्ही नव्यानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या दोन्हीही नेत्यांना म्हणजेच कल्याणराव काळे आणि गणेश पाटील यांना मतदारांनी नाकारल्याचं चित्र दिसून आलेलं असून या निवडणुकीच्या निकालामुळं काळे गट हादरून गेला आहे. तर बागल गटामध्ये म्हणजेच NCPच्या आमदार अभिजित पाटील गटामध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पटवर्धन कोरोली पंचायत समिती गणामध्ये प्रमिला झांबरे या NCPच्या उमेदवारांना 6,540 मतं मिळालेली आहेत. तर त्यांच्या विरोधातील भारतीय जनता पार्टीच्या प्रियंका नाईक नवर यांना 5,821 मतं मिळालेली आहेत. या पटवर्धन कोरोली पंचायत समिती गणामध्ये NCPच्या प्रमिला झांबरे या 729 मतानं विजयी झालेल्या आहेत. तर वाकरी पंचायत समिती गण मात्र भारतीय जनता पार्टीनं राखलेला आहे. त्या ठिकाणी निखिलगिर गोसावी या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला 5,582 मतं मिळालेली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी NCPचे शिवाजी मदने यांना 5,144 मतं मिळालेली आहेत. या गणामध्ये 438 मतानं BJPचे निखिलगिर गोसावी हे विजयी झालेले आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालासाठी पाहत राहा परफेक्ट न्यूज.